राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एच कांतराजू बेंगळूर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी एन जयराम आणि अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी एन जयराम यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. बैठकीत सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर चर्चा करून जिल्ह्यात मागासवर्गीय समाजासाठी विविध उपक्रम हाती घेऊन विकास साधावा असे आवाहन एच कांतराज यांनी केले. जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या. कडोली गावातील त्या उपद्व्यापी चौकटीचा बंदोबस्त करावा. कडोली गावातील मराठी भाषिकावर खोटे आरोप करून जातीवाचक अपशब्द वापरल्याचे कारण सांगून एका चौकटीने पोलिसात तक्रार करून 5 मराठी भाषिकांना जेलमध्ये पाठविलेल्या त्या चौकटीचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन कडोली गावच्या ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कडोली गावचे माजी जिल्हा पंचायत सदस्य उदय सिद्धन्नवर, किशोर पाटील, अमोल रुटकुटे, संभाजी पाटील, सचिन पाटील, धनंजय मारियाळकर यांच्या विरोधात गणपती हनुमंतनवर, अर्जुन हनुमंतनवर, नेमानी मॅगेरी, गजानन कागणीकर यांनी काकती पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी मराठी भाषिकावर कारवाई करून त्यांना जेलला पाठवले होते. बुधवारी त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. यावेळी कडोली ग्रामपंचायतचे अध्यक्ष अरुणा हंपन्नवर, उदय सिद्धन्नवर, माया संभाजी, विलास रुटकुटे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बहुजन विद्यार्थी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जिल्ह्यातील SC ST तसेच अल्पसंख्याक हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना योग्य आहार देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन बहुजन विद्यार्थी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात आले. राज्यातील मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये व्यवस्थित आणि पुरेसा आहार मिळत नाही. त्याचप्रमाणे इमारती आणि मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नुकतेच कर्नाटक सरकारने जेलमधील कैद्यांना पौष्टिक आहार देण्याची घोषणा केली असून त्यांच्या दैनंदिन भत्त्यामध्ये वाढ केली. पण भारताचे भावी नागरिक होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. तेव्हा सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहून वसतिगृहांना नवीन इमारती आणि पौष्टिक आहार पुरवण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणभूमी दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन. साप्ताहिक रणभूमीच्या दशकपूर्ती दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवार रोजी करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण ठाकूर, सल्लागार संपादक दैनिक तरुण भारत, समूह प्रमुख तसेच महाराष्ट्र एकीकरण उत्तर विभाग कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मराठी युवा मंच अध्यक्ष नारायण किटवाडकर, मिलिंद देशपांडे, नितीन सुंटणकर, प्रकाश हेजरे, काका तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी साप्ताहिक रणभूमीचे संपादक द्वारकानाथ उरणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संपादक प्रभाकर उरणकर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. किरण ठाकूर यांच्या हस्ते साप्ताहिक रणभूमी या दशकपूर्ती दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी किरण ठाकूर यांनी दिवाळी अंक काढणे सोपे नाही, गेली 10 वर्ष सातत्याने उरणकर हे दिवाळी अंक काढत आहेत असे स्पष्ट करून प्रतिकूल परिस्थितीत दर्जेदार अंक प्रकाशित केला आहे. 25वा दिवाळी अंक निश्चितच काढतील असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब काकतकर म्हणाले, उरणकर यांची तब्येत ठीक नसताना देखील हा दशकपूर्ती दिवाळी अंक प्रकाशित करून धाडस केले आहे. नारायण किटवाडकर म्हणाले, गेली 10 वर्षे दिवाळी अंक उरणकर काढत आहेत, अंक वाचनीय झाला आहे असे उद्गार त्यांनी काढले.